सांगलीत प्रभाग क्रमांक 18 मध्ये नवीन मराठी शाळा सांगलीमध्ये गोरगरीब विद्यार्थी शिकणारे आज तनिष्का फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अनिल भीमराव जाहीर व कुमार मामा वायदंडे यांच्या वतीने 1ली ते 4थी विद्यार्थ्यांनी स्कूल बॅग वाटप करण्यात आले आहे। विद्यार्थी या संस्थेला मनापासून आभार मानले। गरीब कुटुंबातील विद्यार्थी या शाळेत शिकत आहे। आज या विद्यार्थी बॅग दिल्यामुळे आनंद व्यक्त केला। यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते रजाक भाई नाईक, युवा नेते सचिन केंचे व शिक्षक व पालक व विद्यार्थी उपस्थित होते। मी नवीन मराठी शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत आहे। माझं नाव आहे प्रवीण मोहन ढाले। आता मला जिल्हा परिषदेकडून प्रभारी मुख्याध्यापक म्हणून पद मिळालेलं आहे आणि गोरगरिबांची मुलं शिकावी म्हणून मी तनिष्का फाउंडेशन आर्ट राज्य त्यांच्याकडे त्यावेळी या संस्थेचे अध्यक्ष अनिल भीमराव जाहीर साहेब आणि उपाध्यक्ष वायदंडे मामा यांनी क्षणाचाही विलंब न लावता गरीब मुलांना स्कूल बॅगचं वाटप करूया म्हणून आम्हाला लगेच सांगून टाकलं। आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि रजाकभाई हे देखील नेहमी मार्गदर्शन शाळेसाठी करत असतात। सचिन केंचे सरांचे देखील नेहमी मार्गदर्शन आपल्या शाळेसाठी राहतं। त्यांच्या प्रेरणेतून आम्ही गरीब मुलांना या ठिकाणी शाळा शिकवत आहोत। आज विद्यार्थ्यांनी किती बॅग वाटप केले? आज जवळजवळ 35 मुलांना बॅग वाटप या ठिकाणी केलेली आहे। आमची इयत्ता 1ली ते 4थीची शाळा आहे। या शाळेत गरीब मुलं शिकतात। अशीच प्रेरणा आम्हाला वायदंडे मामा त्यांनी शिकवून मिळावी अशी सदिच्छा। नमस्कार। आज प्रभाग क्रमांक 18 मध्ये मराठी मुलांची शाळा आहे, जिथं 1ली ते 4थीपर्यंत वर्ग आहेत। आज तनिष्का फाउंडेशनतर्फे माननीय आमचे वायदंडे दादा यांनी या शाळेला या संस्थेतर्फे दप्तर वाटप करण्यात आले। त्या शाळेत गोरगरीब विद्यार्थी शिकत असतात, त्याची जाणीव ठेवून त्या शिक्षकाने देखील त्यांना हे केलं, विनंती केली की आपल्या शाळेत असं विद्यार्थी आहेत। तरी मामाने लगेच त्या तनिष्का फाउंडेशनला हे करून त्यांच्या दप्तर आणून आज वाटप करण्यात आले। त्यामुळे दादांचे आज आम्ही शाळेतर्फे आणि आमच्या प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व मतदारांकडून त्यांचं आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।